नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मिरजेत मोहरम सणाला सुरुवात. 23 जून रोजी 12 इमाम दर्ग्यात पहिली भेट. शरबत गाड्यांवर डॉल्बीला बंदी. कव्वाली व धार्मिक गीतांनाच परवानगी. मिरज येथील हजरत ख्वाजा शमना मीरा साहेब दर्गा येथे मोहरम पंजांची स्थापना 17 जून रोजी करण्यात आली असून मोहरम निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर दर्गा खादिम जमातीतर्फे सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आलं आहे. मोहरम मधील पहिली पंजा भेट मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी 7:30 वाजता 12 इमाम दर्गा येथे होणार आहे. यासाठी मीरा साहेबांचे पंजे दुपारी 3:30 वाजता 12 इमाम दर्ग्याकडे रवाना होणार आहेत. दिनांक 24 जून रोजी दुसरी भेट मीरासाहेब दर्गा पटांगणात आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर दिनांक 25 जून रोजी सायंकाळी 6:30 वाजता मीरासाहेब दर्गा पटांगणात तिसरी भेट होणार असून यावेळी 12 इमाम दर्ग्याचा पंजा भेटीसाठी दाखल होणार आहे. तसेच दिनांक 25 जून रोजी रात्री 9:30 वाजता मीरासाहेब दर्गा पटांगणात आलावा कत्तल रात्र कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या धार्मिक कार्यक्रमासाठी भाविकांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. दिनांक 26 जून रोजी पहाटे 6:30 वाजता 12 इमाम दर्गा येथे अंतिम भेट पार पडणार आहे. त्यानंतर दिवसभर 12 इमाम दर्ग्यापासून मीरासाहेब दर्ग्यापर्यंत पंजांची मिरवणूक काढण्यात येणार असून विविध शरबत गाड्या, धार्मिक देखावे आणि पारंपरिक कार्यक्रम हे मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. मोहरम मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या शरबत गाडी चालकांना दर्गा खादिम जमातीतर्फे विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. मिरवणुकीदरम्यान डॉल्बी आणि फिल्मी गाणी वाजवण्यास सक्त मनाई करण्यात आली असून केवळ कव्वाली, नात, मनकबत आणि धार्मिक गीतांचे ध्वनिक्षेपकाद्वारे सादरीकरण करावे असे आवाहन करण्यात आले आहे. मोहरम काळात भाविकांसाठी महाप्रसाद, कुराण पठण, धार्मिक प्रवचने तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व भाविकांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहून धार्मिक वातावरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन दर्गा खादिम जमातीतर्फे करण्यात आले आहे. दरम्यान मोहरम पंजा भेटीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन व मिरज महापालिकेला भेटीच्या मार्गावरील वाहतूक कोंडी, बेकायदेशीर पार्किंग, स्वच्छता, औषध फवारणी तसेच रस्ते व विद्युत दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याची विनंती करण्यात आली आहे. सर्व संबंधित यंत्रणांनी सहकार्य करून मोहरम उत्सव शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा दर्गा खादिम जमातीतर्फे व्यक्त करण्यात येत आहे. मी असगर शरीफ मसलत, हजरत ख्वाजा शमना मीरा साहेब दर्गा पुजारी मिरज या ठिकाणी मोहरमचे पंजाची स्थापना 17 तारखेला झाली असून उद्या मंगळवार 23 तारखेला संध्याकाळी 7:30 वाजता 12 इमाम दर्ग्यामध्ये पहिली भेट होणार असून मीरासाहेबाचे पंजे उद्या ठीक 3:30 वाजता 12 इमाम दर्ग्याला भेटीसाठी जाणार आहेत. तरी सर्व भाविकांना माझी नम्र विनंती आहे की सर्वांनी त्या ठिकाणी भेटीसाठी उपस्थित राहावे असे दर्गा खादिम जमाततर्फे आवाहन करतो. तसेच 24 तारखेला दुसरी भेट ही मीरासाहेब दर्ग्याच्या पटांगणामध्ये होणार असून तिसरी भेट 25 तारखेला पहाटे 6:30 वाजता मीरासाहेब पटांगणामध्येच होणार आहे आणि 12 इमामचे पंजे या ठिकाणी भेटीसाठी येणार आहेत. 25 तारखेला रात्री 9:30 वाजता मीरासाहेब दर्गा पटांगणामध्ये आलावा म्हणजे अंगाराचा कार्यक्रम होणार असून सर्व भाविकांनी या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहनसुद्धा दर्गा खादिम जमाततर्फे करतो. आणि 26 तारखेला पहाटे 6:30 वाजता 12 इमाम दर्गा येथे मीरासाहेबाचे पंजे जाऊन त्या ठिकाणी भेट होणार आहे. शेवटची ती भेट असून त्या दिवशी 26 तारखेला दिवसभर पंजाची मिरवणूक 12 इमाम दर्ग्यात मीरासाहेब दर्ग्यापर्यंत चालू राहणार असून त्यावेळेला शरबतच्या गाड्या आणि अनेक आकर्षित असे गाड्या सजून या ठिकाणी सर्वजण सहभागी होणार आहेत. सर्व शरबत गाड्यावाल्यांना मी दर्गा खादिम जमाततर्फे आवाहन करतो की दर्गा खादिम जमाततर्फे डॉल्बीवर बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच फिल्मी गाणीसुद्धा लावण्यास या ठिकाणी बंदी आहे. खास करून स्पीकर लावून कव्वाली लावून या ठिकाणी शरबत गाड्यांनी सहभाग घ्यायचा आहे असे दर्गा खादिम जमाततर्फे आवाहन करतो.
यावेळेला दर्गा खादिम जमाततर्फे येणाऱ्या भाविकांच्यासाठी अनेक असे मग महाप्रसादचा कार्यक्रम असेल, चांगले असे कार्यक्रम या ठिकाणी कालच या ठिकाणी कुराणखानी तसेच इमाम हसेन हुसेन यांच्यावर प्रवचन असे कार्यक्रम चालू आहेत. तरी सर्व कार्यक्रमाला या ठिकाणी भाविकांनी उपस्थित राहावे असे पुन्हा एकदा दर्गा खादिम जमाततर्फे आवाहन करतो. तसेच पोलीस प्रशासन आणि महापालिकेला दर्गा खादिम जमाततर्फे विनंती करतो की आम्ही त्यांच्याबरोबर पत्रव्यवहार केला असून जे भेटीचे मार्ग असतील त्या मार्गावर येणारे जे वाहतुकीची अडचण असेल, बेकायदेशीर पार्किंग असेल, ते सर्व त्यांनी काढून घेऊन या ठिकाणी मोहरमचे पंजे व्यवस्थित आणि शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे. तसेच महापालिकेने भेटीच्या मार्गावर स्वच्छता आणि औषध फवारणी करावी. तसेच MABCB असेल, मग महापालिका लाईट असेल, त्यांनी जे काही दुरुस्ती असेल त्यांनी मोहरमच्या आत सगळ्या दुरुस्त्या करून घ्याव्यात असे आवाहन करतो या ठिकाणी. तसेच सचिन वाघमोडे जे महापालिकेचे मुकादम आहेत त्यांनी या ठिकाणी गेले 10 दिवस चांगल्या पद्धतीने स्वच्छतेचं काम केले, त्याबद्दल त्यांचा सुद्धा या ठिकाणी आभार मानतो.